हाय फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आता वाजले सकाळचे 7, म्हणजे घडी पुढे पण झालेत 6:45. आणि आता मी रेडी होते आणि कामाला निघते. तर आता मी नाश्ता पण करून घेते. चाय आणि बिस्किट आहे, ते पप्पा बसले नाश्ता करतात. तर आज मी स्पेशली व्लॉग बनवते कारण की पालखी येणार आहे रिटर्न, म्हणून मी व्लॉग बनवते. है ना मम्मी? मम्मी हाय कर सगळ्यांना इथे लवकर. हाय. काय हाय? इथे पुढेही दिसत नाही असं. हां बोल बोल आता. हाय हाय. तर आपण भेटूया पुढे. आता जस्ट स्टोरच्या बाहेर येऊन बसली आहे. 7:30 वाजता पोचली येऊन बसली आहे. आता कधी स्टोर ओपन होतो. मग आपण भेटलं, फटाफट काम करीन आणि मग निघून. मग निघाल्यानंतर मग मी तुम्हाला भेटतो. ठीक आहे, टिल देन बघितलं. बाय. तर आता मी निघते, सुटली आहे. हाय फ्रेंड्स, तर आता मी सुटली आहे. आता मी घरी जायला निघते. तर आता मला कदाचित कोणतरी घ्यायला येईल, माहिती नाही, स्टेशनला. तर बघू कोण असेल ते घ्यायला तरी येईल. बोललं तर राज येईल कदाचित घ्यायला मला स्टेशनला. तर भेटूया डायरेक्ट स्टेशनला पोचल्यावरती. तर माझे मामा तिथे होते. मामा मला चिडवतात आहे ब्लॉग. तर भेटूया आपण स्टेशनला. बाय. हाय करो मामा. हाय बाय वाटणार. थँक्यू. आम्हाला घ्यायला आलाय जसं मी बोललेली. चलो. कुठे जायचं राज आता? कुठे जायचं आता? मला वाटलं का? हा? चपाती द्यायला. चपाती करायला लागतं. त्या दिवशी पीठ होता ना, त्या चपाती द्यायला चालते बनवले. त्याशी पीठ आणलं, ते बनवत होते, आज बनवून द्यायला. हा काय केलं तू तिला? तिला याड उतरवायचं एक दिवस. तर आता आम्ही आलो आमच्या पहिल्या ठिकाणी. इथे कुठे चपाती द्यायला. तो आता गेला आतमध्ये. मी इथे उभी आहे गाडीची राखण करत. तुम्हाला हर एक स्पॉट दाखवते कुठे कुठे आम्ही चपाती डिलिव्हर करायला बघत राहतो. अजून किती जागेवर जायचंय राज? अजून एका जागेवर जायचं. बस झालं, 2च आहे. आपण 3 जागेवर जायचो ना आधी. आता येऊन तिथून परत एकीकडे जायचं पैसे घ्यायला. अच्छा, मस्त बिझनेस आहे यार, एक नंबर. चला आता कुठे चाललोय? क्रोमा म्हणला पाहिजे ना मोठावाला. आता कुठे चाललो? डीमार्टला. का? सामान घ्यायचं. आम्ही चाललो आता डीमार्टला गहू घ्यायला. चालेल, चला. अगं ऑनलाईन करते. आणि मग 38 असतील. आता काय सांगणार, आपण नेटवर्क नाही पकडत. आहे आमचं गोरेगाव. काय घ्यायचा विचार आहे राज? कोण म्हणजे डायरेक्ट गोडाऊन मधून घेतो? डायरेक्ट ह्याच्यातूनच घेतो. आमची ट्रॉली गेली. आता आतमध्ये गहू घेऊन डायरेक्ट बाहेर येणार. डायरेक्ट दाखवते, सीधा गहू घेऊन बाहेर येणार. आमचे गहू बाहेर आलेले आहेत. संस्कृती. हा एवढे मला उचलायला लावते. जेव्हा पण मी हा कुर्ता घालते ना, तेव्हाच मला हा काम काय देतो मला कळत नाही. हा सेक्शन नाही दाखवलेला आमच्या डीमार्टमध्ये. हा सेक्शन पण आहे असं काही डीमार्ट आहे. तर आता आम्ही खातोय पाणीपुरी, मी आणि राज. है ना राज? काळ्या रगड्यावर स्माईल कर. शेवपुरी घेऊ, पाणीपुरी घेऊ, काय काय घेऊ. तुला काय खायचंय?
पाणीपुरी खातोय ना पाणीपुरीच खातो. मी तर दहीपुरी. अंकल आता नवीन ताजी ताजी दही फोडत. राज रगडा काय आहे? रगडा माझ्या रंगाचा आहे. काळाच वाटतं माझ्या. मी घेतली आहे माझी फेवरेट दहीपुरी आणि हा असाच इथे उभा आहे. शेवपुरी. तू काय घेतलंय? शेवपुरी. ओके, मी घेतली आहे दहीपुरी. आता आमची पालखी ह्याला- थोड्या वेळातच येईल. मुलगा झाला माहिती का? कोण ओळखते तो? ना? अरे गेली रे ही माझी दहीपुरी, ह्याची शेवपुरी आणि हा इथे. आता मी काढते स्नॅप. बरं का, हाय कर. बोल लवकर काय? आता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि मी आत्ता घरी आली आहे. तर मम्मीने जेवणमध्ये बनवलं आहे. काय बनवलं आहे मम्मी जेवणात? उसळ आणि पाव आणि भात. तर आजचा शिर्डीवरून जे लोक आले आहेत पदयात्री, पालखीचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्याच्या आधी जो मी ब्लॉग पोस्ट केला आहे डीमार्टचा तो नक्कीच बघा. टिल देन टेक केअर. बाय बाय कर. अरे इथे येऊन बाय कर.